सी राधाकृष्णन यांना समर्थन द्यावं यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यानं त्यांना समर्थन द्या असं पवार आणि ठाकरेंनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मात्र शरद पवारांनी फडणवीसांची विनंती मान्य केली नाही। आम्ही स्वतंत्र उमेदवार दिल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहियो मंत्री भरत गोगावलेंनी सुई सहायकाची नेमणूक केली आहे। नियमबाह्य नेमणूक केल्याची माहिती समोर आली होती। तर ओएसडीच्या नेमणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेणं बंधनकारक असताना नियमबाह्य सुई सहायकाची नेमणूक केल्याचं समोर आले। त्यामुळे परवानगी न घेतलेल्या सुई सहायकांची चौकशी करण्यात येणार असून त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात येणार आहे। यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेत मोठे बदल केले जाणार नाहीत। 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास जैसे थेच असणार आहे। कोस्टल रोड मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले। मात्र वार्डातील लोकसंख्या वाढीचा प्रभाग रचनेवर कोणताही परिणाम होणार नाही। मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय। ठाकरेंचे नेते सुहास सामंत यांनी बेस्ट कामगार अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हा निर्णय घेतला। पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सामंत यांनी राजीनामा दिला। याबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र देखील पाठवलेलं आहे। अमित ठाकरे उद्या आशिष शेलारांची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल। मुंबईतील समस्यांसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान राज ठाकरेंनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर उद्या अमित ठाकरे आणि शेलार यांच्यात चर्चा होणार आहे। त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या। महाराष्ट्रात त्रिदेवाचं सरकार असून ब्रह्मा विष्णू महेशाचं हे सरकार आहे असं म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांची चक्क देवासोबत तुलना केली आहे। त्यामुळे आता विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये अशा शब्दात काँग्रेस नेते नाना पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। लोकशाहीची हत्या करू नये तर पारदर्शकता आणावी अशी मागणीही पटोलेंनी केलेली आहे। रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता नसल्याची माहिती समोर आलेली आहे। शौचालयांमध्ये तसंच वॉश बेसिनमध्ये पाणीच नसल्यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असल्याची धक्कादायक माहिती कॅग अहवालातून समोर आली आहे। याबाबत तब्बल 1,280,000 तक्रारी रेल्वेकडे दाखल झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। मुंबईतील मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला रोज होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल होण्याबरोबर मोटरमनही त्रस्त झालेत। रात्रीची ड्युटी करणाऱ्या मोटरमनच्या 6 तासांच्या विश्रांतीला कात्री लागल्यानं त्यांना जेमतेम 4 तास झोप मिळते। कोकण रेल्वेवरून देशातील पहिली रो कार सेवा 23 ऑगस्ट रोजी चालवण्यात येणार आहे। परंतु 16 पेक्षा कमी वाहन असल्यास ही सेवा रद्द करण्याची घोषणा केली होती। मात्र या सेवेसाठी आतापर्यंत फक्त 5 जणांनी आरक्षण केलं। तर 22 ऑगस्ट पर्यंत या सेवेची आरक्षणाची अंतिम मुदत आहे। या सेवेसाठी 16 पेक्षा कमी आरक्षण झालं तरीही रो कार सेवा धावेल असं कोकण रेल्वेनं जाहीर केलं। अटल सेतूवर आता इलेक्ट्रिक वाहनाला टोल लागणार नाही। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना अटल सेतूवर टोल माफ करण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली। इलेक्ट्रिक बसेस, खासगी आणि प्रवासी हलकी 4 चाकी वाहनं, राज्य परिवहन तसंच शहरी परिवहनाच्या प्रवासी वाहनांना टोल माफी असणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेनं गणेशोत्सव 2025 साठी तब्बल 380 गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। गणेशोत्सवादरम्यान 380 गणपती विशेष गाड्या चालवल्या जाणार असून भाविक आणि प्रवाशांना उत्सवाच्या काळात सुरळीत आणि आरामदायी प्रवास मिळण्यासाठी भारतीय रेल्वेनं हा निर्णय घेतला। गणेशोत्सवानिमित्त मुंबईकर ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांना पसंती दिली आहे। त्यामुळे गुरुवारपर्यंत एसटीच्या 5,000 जादा गाड्यांचं बुकिंग फुल झालं। रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यानं एसटी बसेसला गणेश भक्तांचा चांगलाच प्रतिसाद लाभल्याचं स्पष्ट होत आहे। तब्बल 5 दिवसानंतर गेटवे एलिफंटा, गेटवे जेएनपीटी तर मोराभाऊचा धक्का आणि करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे। खराब हवामानामुळे सागरी वाहतूक बंद करण्यात आली होती। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील लोणावळा कुसगाव ते खोपोली मिसिंग लिंक प्रकल्पाला विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीनं भेट दिली। देशातील सर्वात मोठा 9 किमी लांबीचा बोगदा आणि 185 मीटर उंच पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। देशातील सर्वात उंच पूल म्हणून या पुलाची नोंद होणार आहे। मनसे नेते संदीप देशपांडेंनी परिवहन आयुक्तांची भेट घेतलेली आहे। कमर्शियल गाड्यांमध्ये बसवण्यात येणारे स्पीडोमीटरचं काम एकाच कंपनीला का असा सवाल मनसेनं उपस्थित केला। स्पीडोमीटर बसवणारी कंपनी कुणाची आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर शेकडो कंपन्या असून एकाच कंपनीला अधिकृत का करण्यात आलं असंही संदीप देशपांडेंनी विचारलेलं आहे। आता गणेशोत्सव हा उत्सव प्रथमच राज्य शासन साजरा करतंय। त्यामुळे हा उत्सव व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागिता वाढवून आपल्याला समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी असे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले।
मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका मूर्तिकारांना शाडू मातीचा पुरवठा करते. मात्र तरीही बाजारपेठेत मूर्तीचे दर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक असल्याचं समोर आलं. यंदा मातीच्या 1.5 फुटाच्या मूर्तीसाठी 6 ते 8 हजार तर 2 फुटांच्या मूर्तीसाठी 9 ते 12 हजार रुपये मोजावे लागतात. मुंबई महापालिकेकडून 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. महापालिकेच्या बचत गटांमधील महिला हे मोदक तयार करणार आहेत. तर या महोत्सवाअंतर्गत मुंबईकरांना मोदकांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार असून गणेश चतुर्थी दिवशी मोदकांचं घरपोच वितरण केलं जाणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही जलप्रदूषण टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका 139 कृत्रिम तलाव तयार करणार आहे. तर कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या. अशा प्रकारे पारंपरिक 22 कृत्रिम 139 अशा 161 विसर्जन स्थळावर श्री गणेश मूर्तीचं विसर्जन करण्याच्या प्राथमिक तयारीला पालिका प्रशासन लागलेलं आहे. गणरायाचं स्वागत भक्तिभावानं मात्र शांततेत व्हावं, कोणताही नियमभंग होऊ नये यासाठी गणेश मंडळाची विशेष बैठक उल्हासनगरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनी प्रदूषणाचा परिणाम, त्याचे नियंत्रणासाठी आवश्यक प्रयत्न, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि सरकारच्या मार्गदर्शक सूचना अशा गोष्टींची माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी कटिबद्ध राहावं. तसंच गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, विशेषतः संवेदनशील ठिकाणी अधिक लक्ष द्यावं. गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये रुग्णालय आणि नागरी वस्त्यांच्या जवळून जाताना वाद्याचा आवाज कमी करावा, असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलेलं आहे. गणेशोत्सव सणानिमित्तानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाही एसटी महामंडळानं विशेष गाड्यांचं नियोजन केलं. यामध्ये आतापर्यंत 2671 इतक्या बस गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 206 बस गाड्यांची जादा नोंदणी झालेली आहे. शहापूरमध्ये विविध शासकीय विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणपती मिरवणूक काळात महिला वर्गांना धक्काबुक्की होऊ नये यासाठी स्वयंसेवक नेमावे, ध्वनी प्रदूषण टाळावं अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करण्यात आलेले. नवी मुंबईतील तुर्भे नाका ते महापे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो. ठाणे बेलापूर मार्गावर नवीन उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे अवजड वाहतूक औद्योगिक रस्त्यावर वळवली आहे. त्यामुळे ठाणे बेलापूर मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जाते. शहापुरातील शिरगावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाहीये, त्यामुळे चिखल तुडवत नाले ओलांडून ग्रामस्थांना स्मशानभूमीत जावं लागतंय. त्यासाठी प्रशासनानं याची दखल घेऊन या ठिकाणी रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली. वसई आणि उत्तर किनाऱ्यावरून गेलेल्या सर्व मच्छीमार बोटी परत किनाऱ्यावर आल्या आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे या बोटी परत किनाऱ्यावर आल्या, त्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान प्रशासनानं गणपती बाप्पा आगमनापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याचं आश्वासन केलं होतं, मात्र अद्याप रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. मागील 2 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र आता साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. पालघर जिल्ह्यातील पडघे इथे एका 6 वर्षीय मुलाचा उघड्या पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालाय. खेळण्यासाठी तो घराबाहेर पडला असता दुपारपर्यंत तो घरी परतलाच नाहीये. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शोधून काढला. तो पाण्याच्या टाकीत आढळला. जगात अनेक समस्या असल्या तरी भारतीय कपड्यांचा व्यवसाय दमदार कामगिरी करतोय. देशातून कपड्यांची निर्यात वाढत असल्याने या उद्योगामुळे अनेक नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला मोठा आधार मिळतोय. उद्योगांसाठी आता पर्यावरण मंजुरी 60 दिवसात देण्यात येणारे गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा देखील तयार करून सक्षम करणार असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. लाकूड किंवा कोळशावर चालणाऱ्या बेकरी 6 महिन्यात हिरव्या इंधनात रूपांतरित करण्यासाठी बेकरी मालकांना आणखी मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला. काहींना अडचणीचा सामना करावा लागत असताना व्यापक जनहित आणि स्वच्छ हरित वातावरणाच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं निरीक्षणही न्यायालयानं नाकारताना नोंदवलेलं आहे. अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व मिळू नये यासाठी आसाम सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. राज्यात 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पहिल्यांदाच आधार कार्ड काढण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी केली आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या अवास्तव वाढीव किमतीविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
गणेशोत्सवापर्यंत सिडकोच्या घरांच्या किमती कमी कराव्यात, अन्यथा मनसे दिंडी मोर्चा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराला घेराव घालत आरती करणार असल्याचा इशारा नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंनी दिला. पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात वित्त विभागाने शासन निर्णय जारी केलाय. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 26 ऑगस्टला जमा केलं जाईल. रिक्लेमेशन परिसरातील सीआरझेड परिसरात येणारा भूखंड व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या आणि तो अदानी रियालिटीला उपलब्ध करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय. दरम्यान या भूखंडावर कोणतंही काम सुरू केलं जाणार नसल्याची हमी यापूर्वीच राज्य सरकारसह अदानी रियालिटीनं न्यायालयाला दिली होती. राज्यातील ITIमध्ये यंदा मुलांच्या 51% प्रवेशाच्या तुलनेत मूर्तींचं प्रवेशाचं प्रमाण 10% इतकं कमी असल्याचं आकडेवारून दिसून आलंय. आतापर्यंत राज्यभरात 14,000 मुलींनी ITIसाठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयानं दिलेली आहे. पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची चांगलीच आवक झाली असून मोठ्या धरणांमध्ये गुरुवारपर्यंत 88.65% पाणी उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे. त्यामुळे राज्याची पाणी चिंता मिटली आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांतर्गत एकूण 138 धरणांमध्ये 88.65% पाणी उपलब्ध आहे. नवी मुंबई शहरात पाणी टंचाईबाबत विविध विभागात पालिकेच्या आवश्यकतेनुसार पाणी कपात केली जात होती, परंतु मोरबे धरण काठोकाठ भरल्यानं आता ही पाणी कपातही होणार नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नसल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातील 62,000पेक्षा अधिक सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल शिक्षण मिळणार आहे. राज्य सरकार आणि खान अकॅडमी इंडिया यांच्यात 5 वर्षाचा करार झाला आहे. परदेशातील विद्यार्थी भारतीय विद्यापीठांना पसंती देताना दिसत आहेत. मुंबई विद्यापीठात यंदा 61 देशांमधील 258 परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामध्ये इटली, जपान, अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडा अशा अनेक देशांचा समावेश आहे. शहापुरातील भात पिकावर बगळा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. तर कृषी अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फुलांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे दादर, नवी मुंबईसह ठाणे येथील प्रमुख फुल बाजारांमध्ये फुलाची आवक कमी झाली. आवक कमी झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये फुलांचा तुटवडा निर्माण झालाय. दादर फुल बाजारात झेंडूची आवक अगदीच कमी झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांची आवक घटल्यामुळे बाजारपेठांमध्ये चिंतेचा सूर आहे. नवी मुंबईतील उलवेमध्ये पक्ष्यांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वन विभागाने एका पेट शॉप चालकाला अटक केली. यावेळी 42 पक्ष्यांना उरणमधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मुंबईत रस्त्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या वतीनं चांदिवलीमध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसेकडून देण्यात आला. ऑनलाईन गेमिंगवर ईडीने कारवाई केली. गोवा, गंगटोक आणि जोधपूरसह देशभरात 30 ठिकाणी कारवाई करण्यात आली. एका आमदाराच्या ठिकाणावरही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमुळे ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले. ड्रीम 11 ॲप बंद करण्यात आलंय. ड्रीम 11चे 28 कोटी युजर्स असून त्यांना कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाही. ड्रीम 11 ॲपसह MPL झुपी गेमिंग ॲपची ही सेवा बंद राहणार आहे. पुण्यातील 69 वर्षीय प्रेमसुख कटारे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटनेच्या तब्बल 18 वर्षांनंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवणाऱ्या महिलेच्या तक्रारीवर संशय व्यक्त करत उच्च न्यायालयानं हा गुन्हा रद्द केला. रणजी स्पर्धेचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अजिंक्य रहाणेनं मोठा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेनं मुंबईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. रहाणेनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती दिली आहे. अजिंक्य रहाणेनं कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानं भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरकडे मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली.